नमस्कार. एंडोमेट्रियोसिस म्हणजे काय आणि लॅप्रोस्कोपीचा रोल इन डायग्नोसिस ऑफ एंडोमेट्रियोसिस अँड ट्रीटमेंट. डॉक्टर पराग देशमुख, गायनेकोलॉजिस्ट अँड लॅप्रोस्कोपिक सर्जन. आज आपण एंडोमेट्रियोसिस, स्त्रियांमधील एंडोमेट्रियोसिस या आजाराविषयी बोलणार आहोत. तर एंडोमेट्रियोसिस म्हणजे काय, तर गर्भपिशवीच्या आतील अस्तर, ज्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो, ती लेयर गर्भपिशवीच्या बाहेर जाऊन ओव्हरीजवर, ट्यूब्सवर किंवा गर्भपिशवीच्या बाहेरील सरफेसवरती जाऊन चिकटणे आणि तिथे ग्रो होणे आणि त्याचे सिम्पटम्स तयार करणे म्हणजे एंडोमेट्रियोसिस. तर एंडोमेट्रियोसिस हा आजार डायग्नोज करण्यासाठी जनरली सोनोग्राफी किंवा MRIचा वापर केला जातो आणि त्याही पलीकडे जाऊन लॅप्रोस्कोपी इज सपोज टू बी द गोल्ड स्टँडर्ड फॉर डायग्नोसिस ऑफ एंडोमेट्रियोसिस. ट्रीटमेंट पार्टमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एंडोमेट्रियोसिसचे लिजन्स जोपर्यंत पूर्णतः नाहीत तोपर्यंत ती ट्रीटमेंट कंप्लीट होत नाही आणि लॅप्रोस्कोपीद्वारे आपण ग्रेड 1 एंडोमेट्रियोसिसपासून तर ग्रेड 4 एंडोमेट्रियोसिसपर्यंत पूर्ण ट्रीटमेंट लॅप्रोस्कोपीने करतो. थँक्यू.